नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे संडे। तुम्हाला माहिती आहे संडे असला का आपलं स्पेशल काय ना काय असते। तर आपण आलेलो आहोत जोगेश्वरी मिसळ। आत्ताच आम्ही आलो, भरपूर पाऊस पडते, थांबा दाखवतो तुम्हाला। हे बघा, जोगेश्वरी मिसळवर आलेलो आहोत आणि पाऊस एवढा पडतोय की येण्याचा व्हिडिओच नाही काढला, कारण आम्ही आलोय बाईक घेऊन। फुल पाऊस सकाळपासून। गाडी घेऊन येण्याचा विचार होता, पण गाडी भाऊ घेऊन चाललाय, मग आता काय आलो आम्ही। हे बघा, रेनकोट घालून। विषय गंभीर आहे आमचा भाई। चालते गेले तरी चालत, रुतबा कमी करत नाही आम्ही। खायचा म्हणजे खायचा। हे बघा, इकडे स्पेशल काय आहे ते बघा। तर आता टाइम अपडेट वाजलेत 11। तर चला जाऊया आतमध्ये, कशी टेस्ट आहे, काय आहे, प्राइस बीज सर्व तुम्हाला समजेल। तर चलो भाई, चलेंगे अंदर, अपने भिडू लग गए अंदर। आणि या साईडला पाहू शकता तुम्ही आपला देशांबाई, केतनबाई ना आपला गौरवबाई। आता चला ऑर्डर करूया, मग भेटतो तुम्हाला काय काय मागवतो ते। तर मित्रांनो, आपली पंढरपूरची सिरीज कशी वाटली तुम्हाला? पाहिली की नाही? पाहिली नसेल तर जाऊन बघा। मागच्या व्हिडिओमध्ये आपली पंढरपूरची सिरीज असेल, कशी दुमदुमलेली पंढरी तुम्हाला पाहायला भेटेल। कसं वाटते गौरव तुला? एक नंबर, खूप छान होती। मग आता मिसळ खायला तू पहिल्यांदाच आलाय का इकडे? पहिल्यांदा आलो। बघू आता कशी। तू पण पहिल्यांदा आलाय का केतन बाय? तू पण? म्हणजे मी सेकंड टाइम आहे, हे फर्स्ट टाइम आहे। बघूया यांचा रिव्ह्यू काय आहे ते। तुम्हाला मेनू कार्ड तर दाखवला, काय प्राइस काय आहे ती। हे लोकेशन काय रे देशात? जो एरियाचा काय रे लोकेशन आहे? बापण्याच्या पुढेच आहे। म्हणजे तुम्ही चिंचोटीवरनं घोडबंदरला जाणार तर बापण्याच्या पहिलाच आहे, म्हणजे राईट साईडला। घोडबंदरवरून येताना लेफ्ट साईडला रेल्वेचा ब्रिज दिसेल ना, तोच मेन आहे। लँडमार्क दिला तर मग अपना धाबा इकडं आहे ना जवळ, अपना धाब्याच्या पुढं विजिट करा, तुम्हाला समजेल चव काय काय नाही। सिनेमॅटिकमध्ये दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता मिसळ। सो फायनली मंडळी, इकडे पाहू शकताय जोगेश्वरी मिसळ येतेच, पण इकडे आम्ही मटकी भेल पण मागवलेली आहे। ही बघा कशी, याच्या आतमध्ये सर्व मटेरियल आहे, वरती मटकी आहे, मस्त लिंबू पिलो, कांदा बिंदा आहे, एकदम झणझणीत लागेल मला तर। येऊ बघा, फर्स्ट बाईट खातो। लिंबू पिल भाभी या साईडला आलेलं आहे मिसळ आपली। आणि या साईडला पाहू शकता आपली जोगेश्वरी स्पेशल मिसळ आलेली आहे। आणि याच्यामध्ये बघा, गुलाबजाम आहेत, शेव आहे, बुंदी आहे, पापडी आहे, हे थोडा पोह्यांचा चिवडा, इकडे दही, ही मटकी, 2 पाव, आणि हे बघा सॅलड। अशा प्रकारे ही मस्तपैकी दिसते ही बघा। वाव, आता खाऊन बघूया कशी काय आहे ती, मग तुम्हाला समजेल टेस्ट बीस। भेल तर एक नंबर आहे भाई, काय पण बोला। सो मंडळी, मिसळ तर आलेली आहे, सर्व मटेरियल मिक्स करतो पहिला आणि टेस्ट काय ती बघूया आता। पाव पण एकदम फ्रेश आहे तो बघा। आणि या साईडला सॅलड पण आहे। प्रत्येकाची या मंडळी खायला जोगेश्वरी स्पेशल मिसळ। पहिले का सण समजत नाही मला, मी दुसरा अजून मटकी भेलची चव असते ना। या साईडला छास पण आलेला आहे मस्तपैकी। आता खाऊया, नंतर भेटूया। एवढी भारी होती का दुसरा राऊंड पण आमचा फिनिश। सो मंडळी पाहू शकताय, फिनिश, काम तमाम। बेकार का, मजा आली। भरपूर दिवसानंतर झाले मिसळ। भरपूर म्हणजे पक्काच टाइम झाला मिसळ खायला। एकदम झणझणीत होती।
आणि या ठिकाणी मिसल खाऊन झालेले आहे ना, मागवलेले आहे मस्तपैकी गरमागरम कॉफी. तर कॉफी पिऊ. चेस घे चेस. चेस पिऊन टाक. हा चला कॉफी पिऊन झाली. अजून हे बोलतात काहीतरी मागवायचं आहे. बघूया काय इथे. और यहाँ पे मिसल बिसल खाऊन आलेली आहे ती म्हणजे सीताफळवाली आईस्क्रीम. तर बघूया आवडली का तुम्हाला. हे बिल आलेलं आहे अशा प्रकारे. हे बघा गेला बाई. बिल पण घाबरला आम्हाला. बिल पण घाबरला. बिल सांगते डेंजर आहे यांचं काम. चलो. आणि या ठिकाणी आपलं खाऊन वगैरे झालेलं आहे. हे बघा जॅकेट घालाघाली. आणि इथं पाऊस काय थांबाचं नाव नाही बाई. हे बघा. तर खाता खाता आमचा विचार झाला की वसईच्या किल्ल्याजवळ जाऊन येऊया. कारण इकडनं आपल्याला जवळच आहे नायगाववरून. मस्तपैकी नायगावच्या ब्रिजवरून तिकडून 10 मिनिटावर वसईचा किल्ला आहे. तर चला तिकडे जाऊन येऊ. बघूया पावसाळ्यामध्ये काय माहोल असते तिकडे. हे बघा रेडी झालेले आहेत. मी पण रेडी झालेलो आहे. तो पण रेडी होते. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पाऊस पडते म्हणून मोबाईल काढून शूटिंग करायला जरा अवघड होते. कारण मीच गाडी चालवतो. तर परत पाऊस पडतंय तर काय ते जमत नाही माहोल. तर रेनकोटमध्ये ठेवला काढायला कंटाळा येते मोबाईल. चला कसं काय आहे ते तुम्हाला दिसेल. सो मंडळी नायगाव आपले बापानेवरून आपण टर्न घेऊन आता आलेलो आहोत तर नायगाव सिटी. आणि ब्रिजवर आहोत आपण. त्या साईडला पाणी पाहू शकता. आणि या साईडला स्टेशन आहे. स्टेशन हे बघा नायगाव स्टेशन. आणि आपण चाललोय वसईच्या किल्ल्यावर. म्हणजे त्याच्या बाजूला तर हे आहे काय बोलतात ना त्याला. वसई डकवर चाललेलो आम्ही. एकदम मजा. आणि पाऊस काय थांबवता नाव नाही. पाऊस पडायला पडतोय. हवा पण भरपूर आहे. वारा पाणी आहे नुसता वारा पाणी. तो फायनली मंडळी इकडे आपण वसई गावाच्या बस डेपोजवळ पोहोचले आहोत. हे कुठला क्रीडांगण आहे. चिमाजी आप्पा. या साईडला चिमाजी आप्पा ग्राउंड आहे. या टपऱ्यांच्या त्या साईड.
आणि इकडं लँडमार्क येणार आहे न्यू इंग्लिश स्कूल. खाऊ गल्ली. अरे तो ग्राउंड तुम्हाला दाखवत आहे पण इकडं गाड्यांच्या टपऱ्यात किती लागलं तर दिसतंय म्हणते ग्राउंड. ग्राउंड मध्ये फुल गवत आलाय निसता. ग्राउंड आहे का नाही ते आपण समजाय नाही तो. आता इकडनं आपला लोकेशन फक्त 10 मिनिटावर. आता आपण पुढे जाऊया. देशाम बोलतोय पुढे अजून एक भारी सीन आहे.
आपला किल्ला एकदम चांगल्या प्रकारे पाहून झालेला आहे. मला पण 3-4 नवीन ठिकाणं पाहायला भेटले आपल्या मित्रांमुळे. तर आता चला घरच्या दिशेने जाऊया. घरची फोन करून हैराण झाली असतील ती मिसल खायला निघलेली अजून येतं कशी. तर चला